नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, सतत पैशाशी संबंधित चिंता वाटत असेल तर या उपायांचा अवलंब करा. वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. पण काही चुकांमुळे लक्ष्मी देवी संतप्त होते. वास्तूचे नियम नीट समजले नाहीत तर घरात पैसाही टिकत नाही. पैशाचा कधीही न संपणाऱ्या प्रवासामागील घटकांचा शोध घेऊया. या व्यतिरिक्त वास्तुदोषापासून मुक्त होण्याचे काही जलद परंतु कार्यक्षम मार्ग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. घरात पैसे येण्यासाठी घराची तिजोरी नेहमी इमारतीच्या उत्तरेला असावी. घराच्या उत्तर दिशेला वास्तूमध्ये कुबेर असे संबोधले जाते. कपाटाच्या मधोमध रोख रक्कम ठेवा. जर तुम्ही ती तिथे ठेवली असेल तर ती वरच्या भागात ठेवा. वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्यास टिकत नाही. महालक्ष्मी यंत्र आणि व्यापार वाढ यंत्र सुरक्षित ठिकाणी ठेवा. देवी लक्ष्मी तिजोरीकडे आकर्षित होते. खूप काम करूनही पैसा खर्च होत असेल तर कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांच्या मूर्ती तुमच्या घरातील पूजास्थानी स्थापित करा. या दोघांची नित्य पूजा करावी. यामुळे कुटुंबात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पुरेसा पैसा घरात टिकून राहतो. खाल्ल्यानंतर बरेच लोक आपली जेवणाची भांडी स्वयंपाकघरात ठेवतात. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ आहे. ज्या घरात खरकटी भांडी रात्रभर ठेवली जातात त्या घरात लक्ष्मी कधीही राहत नाही असे म्हणतात. अशा प्रकारे एकतर घराबाहेर भांडी सोडा किंवा धुवा आणि झोपी जा. पण घराची साफसफाई करणे आवश्यक आहे. जिथे माता लक्ष्मी राहते तिथे कधीही अस्वच्छ घर नसते. त्यामुळे सतत स्वच्छ आणि व्यवस्थित घर ठेवा. घरातील ईशान्येकडे कचरा ठेवणे कधीही चांगले नाही. मंदिर याच दिशेला असल्याचे मानले जाते. घरात दारिद्र्य येते आणि असे केल्यावर देवी लक्ष्मी क्रोधित होते. आर्थिक समस्या तुम्हाला त्रास देत असतील तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजा घरात ठेवा. रोजच्या पूजेच्या वेळी हा शंख फुंकल्याने घरात लक्ष्मी येईल आणि सर्व आर्थिक समस्या दूर होतील. आपण फरशी झाडण्यासाठी झाडू वापरतो. तो झाडू कधीही उभा करून ठेवू नये. त्याऐवजी तो खाली पाडून ठेवावा. झाडू ठेवताना झाडूचा मागचा भाग म्हणजे झाडूची मूठ दक्षिणेकडे असावी. झाडूची व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे कारण ते लक्ष्मीचे प्रतिनिधित्व करते. घराच्या आत मीठ कधीही कुणाच्या पायाखाली जाऊ देऊ नका. पटकन पुसून टाकल्यानंतर ते पाण्यात फेकून द्या कारण समुद्र मिठाने भरलेला आहे. जलपरी म्हणजे लक्ष्मी माता. मीठ आणि माता लक्ष्मी यांचा खूप संबंध आहे. म्हणून त्यावर पाऊल ठेवू नये किंवा पाऊल पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. संध्याकाळच्या वेळी खालील 3 वस्तू कुणालाही देणे योग्य नाही. मीठ, झाडू आणि पैसा. हे लक्ष्मीकारक आहेत. म्हणून स्वयंपाकाच्या वेळी देणे योग्य नाही. लक्ष्मीला घरातून बाहेर पडू देऊ नये कारण तिची संध्याकाळची येण्याची वेळ आहे. तसेच गायीपासून दूध, दही, ताक आणि लोणी हे मिळते. या गोष्टी देखील संध्याकाळी कुणालाही देणे योग्य नाही कारण गाय ही देखील लक्ष्मीचेच एक रूप आहे. संध्याकाळनंतर घरगुती कचरा आणि इतर वस्तू कचऱ्याच्या डब्यात टाकणे टाळावे. घरामध्ये थांबलेली घड्याळे बसवणे हे चांगले नाही कारण त्यामुळे आपली प्रगती थांबते. रोज सकाळी घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र मिसळा. प्रथम हे पाणी बनवून आणि नंतर फरशी पुसल्याने सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरामध्ये प्रवेश करते. दररोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा उंबरा साफ करणे आवश्यक आहे. जेव्हा लोक उंबरठ्याची पूजा करतात तेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला जिथे देवघर आहे तिथेच ते नेहमी असले पाहिजे. फाटलेले कपडे किंवा तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका. कपड्यांना जाळा. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते. तांदळाची खीर प्रत्येक अमावस्येला देवी लक्ष्मीला अर्पण करावी. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे अमावस्येला दूध
किंवा दुग्धजन्य पदार्थ दान करण्याची ही प्रथा आहे. असे मानले जाते की जेव्हा आपण दुधापासून शिजवलेले खीर दान करतो तेव्हा आपले पूर्वज देखील प्रसन्न होतात. आपल्या लक्ष्मीच्या मार्गावर आपल्याला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्यातून आपल्याला मार्ग मिळतो. उसाच्या रसाचा उपयोग महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यासाठी केला जातो. देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. तुमच्या पायाची नखे आणि हाताची नखे कापण्यासाठी मंगळवार हा दिवस सर्वोत्तम दिवस मानला जातो. घरातील देवघरात श्रीयंत्र स्थापित करणे आणि त्याची नियमित पूजा करणे हे शास्त्रात सांगितलेले आहे. त्यावर अष्टलक्ष्मीची कृपा असते आणि श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि ते तेथून कधीच उठत नाहीत असे सांगितले जाते. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरात श्रीयंत्र ठेवले तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तिथे सदैव वास करतील. त्यांचा आशीर्वादही तुम्हाला सदैव लाभेल. आपल्या देवस्थानात आणि पूजामध्ये माता लक्ष्मीची खाली बसलेले चित्र नक्की असावे. तुमच्या घरातील स्त्रीलिंगी पैलू म्हणून लक्ष्मीचा आदर पात्र करावा. मग ती तुमची पत्नी, मुलगी, आई किंवा भावंड असू शकते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहील जर तुमच्या घरातली स्त्री समाधानी राहील. या सर्वात व्यतिरिक्त लक्ष्मी मातेचा जो बीज मंत्र आहे या मंत्राचा दिवसातून 108 वेळा जप करावा. हा जप केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन वास्तुशास्त्राविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.